सारंग आता आता काय सरप्राईज आहे? थांब इथेच थांब, डोळे उघड. वहिनी हे बघ, सोहम बबलू आणि हे बघ ऐक ना सोहम, माझं असं ठरलंय की मुलगा झाला की क्रिकेटला टाकायचं. क्रिकेट. आणि मुलगी झाली तर मुलगी झाली तर आपण तिला तारासारखं गायला शिकूया. सिंगिंग क्लास. बघितलास ना तुझ्या धीरांचा उत्साह? आवडली का खोली तुला? तुझ्या धीरांनी सजवली आहे. तर ज्युनियर मेहेंदळेंच्या स्वागताची तयारी अगदी जोरदार चालू आहे. थँक्यू. अमृता वहिनी, आय एम रिअली सॉरी. आय नो हे बाळ तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे. अनेक वर्ष तू या बाळासाठी थांबलीस, या क्षणासाठी थांबलीस. पण जर तुला बाळ झालं तर तू तिलोत्तमाची फेवरेट होशील आणि माझं या घरातलं वर्चस्व संपून जाईल आणि ते मी होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत ऐश्वर्या या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलू शकत नाही. सॅड. काय काय हे काय? हे तिला हे कुठे लावू मी? काय आहे? क्या बात है. हे तुम्ही सगळ्यांनी आमची रूम आधीच डेकोरेट करून ठेवली आहे. अरे पण जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्या बाबांना काहीतरी करायला ठेवा. कोणी? यांनी. यांनी. आता हे कुठे लावायचं ते सांगा. दादा, बबलू तिकडे लावू शकतो. हा दे, नाही इथे लाव. अरे दादा, तू बस आणि आराम कर. तू आता ह्या घरचा सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे तू मस्तपैकी बसत. आम्ही आहेत ना तिघं. आम्ही तिघं भाऊ आणि हा बबलू. आम्ही हे कामाचं बघू. तू बस आणि अमृता वहिनीची नीट काळजी घे. हा हा, तू काळजी घे आणि मी तिचे लाड करणार आता. हो. मी ना तुझ्यासाठी खूप खूप शॉपिंग करेन, तुला जे आवडेल ते. ओके. पण हे खरं आहे, या एका गुड न्यूजमुळे घरातलं वातावरण किती बदललंय है ना. अरे मग बातमीच तशी आहे. बाळाचं स्वागत आपण जल्लोषात केलं पाहिजे. हा आपण आहे ना काय कमी पडू देणार नाही बघ. दादा खरंच पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. बघ ना सगळे आनंदात आहे तुझ्यामुळे. या जल्लोषाचा मानकरी तू आहेस. कोण? मी? नाही नाही, सगळं क्रेडिट अमृताचं आहे. पण बऱ्याच दिवसांनी घरात एक नवीन यंगेस्ट मेंबर येणार, म्हणजे माझी ती पोस्ट गेली. हा हो. अरे तुझं लग्न करून दिलंय ना, मोठा झालायस तू. त्याला काय अर्थ आहे? आपला हा आनंद आपण मी बनवलेल्या स्मूदीने सेलिब्रेट करूया. अरे बापरे, तू चक्क किचन मध्ये जाऊन स्मूदी बनवली सगळ्यांसाठी. कमाल आहे. नाही नाही म्हणजे अमृता, तुझं बाळ येण्याआधीच अख्ख्या घरातल्या लोकांना बदलून टाकणार आहे की काय? ऐश्वर्याचं बाळ न होण्याचं डिसिजन बदललं म्हणजे झालं. चला स्मूदी टेस्ट करूया. बाबा
अरे देवा, ह्यात तर पपईची चव लागते. हे स्पेशली तुझ्यासाठी. थँक्यू. अगं काय ग? काय केलंस तू हे सावली? विंडो केस कळत नाही तुला काय केलंस तू? का ग्लास फेकलास तिचा? तिला काही झालं असतं ना. दादा, मी बोलतो सावलीशी थांब. मी विचारतो काय झालं सावली. ह्या स्मूदी मध्ये पपई आहे. काय? पप्पई यात खरंच पपई आहे. तू ठीक आहेस ना? तू प्याली नाहीस ना? नाही आई. माय गॉड. सॉरी, पण पपई आहे तर काय झालं एवढं? पपईचा हेल्दी फ्रूट ना. अरे पपईना गरोदर बाईला त्रास होतो. म्हणजे सावलीने वाचवलंय खरं तर. वाचवलं म्हणजे काय? पपईच टाकलीये ना मी. असं काय झालं एवढं? स्मूदी मध्ये पपई चांगली लागते म्हणून मी टाकली आहे. व्हॉट अ बिग डील. ऐश्वर्या, इनफ. ज्या गोष्टीतलं आपल्याला काहीही कळत नाही त्या न केलेल्याच बऱ्या. आणि काय ग, एरवी कधी जातेस तू किचन मध्ये? आजच कशाला स्मूदीचं वगैरे नाटक? हा, या आधी फक्त हिची औषधं बनवायला जायचीस तू, राईट? आणि ते कशासाठी? अमृताला बाळ व्हावं म्हणून ना. आणि तुझ्या या आता मूर्खपणामुळे हिच्या बाळाला त्रास झाला तर? आय एम रिअली सॉरी मॉम. मला खरंच माहिती नव्हतं. सॉरी. मी खरंच सॉरी. ऐश्वर्या, इट्स ओके. अगं फक्त माझ्यासाठी काही करावं असं वाटलं तर सावलीची मदत घेत जा. मॉम, आय एम रिअली सॉरी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मला नुकतीच बातमी कळली आहे. डॉक्टरकडे जायच्या आधी काम व्हायला हवं. खरं तर माझ्या पावडरचा इतका परिणाम आहे की ती गरोदर राहू शकत नाही. पण जर आता तुम्ही म्हणताय तर एक पावडर तिला द्याल. नाही, बाकी कसलाही त्रास होणार नाहीये. द्या लवकर. हो. या आता. सावली, तुझ्या घरचे झोपले असतील का? का? काय झालं? तुला एवढ्या रात्री काय बोलायचंय त्यांच्याशी? दादा ठीक आहे ना? सांगा ना सारंग सर, काही झालंय का? मला सांगा ना तुम्ही. अगं घाबरू नकोस ना. मला पण घाबरवतेस तू. मग तुम्ही असा प्रश्न विचारल्यावर घाबरायला होणार ना. नको घाबरू नकोस सावली. मला असं वाटलं की आपण आपल्या घरातली आनंदाची बातमी त्यांना पण द्यायला हवी ना. कारण या गोष्टीला चमत्कार म्हणावा की योगायोग माहिती नाही, पण त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि कदाचित ती प्रार्थना देवाने ऐकली. अरे हो, मी विसरलेच. मी आता फोन करते. माझा फोन. थांब इथेच आहे. लाव फोन लाव. कशी गडबड करते सावली. पांडुरंगा, विठ्ठला, सगळा भार तुझ्यावरच रे बाबा. आओ आओ, ऐकताय का? फोन वाजतोय तुमचा जणू.
कोण आहे? अगं साऊचा फोन आहे. मोठा करा आवाज तो. हो. हॅलो. बाबा कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. पण पोरी इतक्या रातच्याला फोन केलास, समजा ठीक आहे ना? व बाबा तुम्ही ह्यांच्याशी बोला. बाबा नमस्कार. जावय बापू, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला यासाठी फोन केला की खरं तर आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती आणि तुमचे आभार मानायचे होते. त्या दिवशी तुम्ही घरी आलात, सगळ्या सुनांची ओटी भरलीत आणि आज आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे. काय म्हणला? अमृता वहिनी गरोदर आहेत. काय खरं? वा, छान छान. आणि मला सुचलंय हा, म्हणजे तुमच्या लेकीला सुचलं नाही तुम्हाला सांगावं, मला सुचलंय. तुमच्या मुलीचं लक्ष नाही आहे तुमच्याकडे. सारंग सर तू बरं जावय बापू, चांगली बातमी दिली बरं का. ठेवू का फोन? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही ना मुद्दाम करता. आवडतं मला मुद्दाम करायला. हा लटका रागचा बघायचा असतो ना म्हणून. आणि स्माइल पण. मला काम आहेत. डेंजर आहे. बघितलं का कानो, आयुष्यात अशा चांगल्या गोष्टी घडल्या की असं काहीतरी चांगलं घडतं बघ. कानू, आपण या वर्षाला विठ्ठलाला साकडं घातलं होतं की मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलू दे म्हणून, आणि पांडुरंगानं आपलं ऐकलं बघ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. या. अहो जवळजवळ तास झाला आहे पत्रिका मांडून बसलेत. काय एवढं बघताय त्यात? आपल्या आयुष्यात सावली आणि तिचं कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे मेहेंदळे कुटुंबाची सगळी कुंडली मांडून बसलो, एकेकाची पत्रिका बघतोय. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता असं अचानक काही घडलंय का? घडलं नाहीये काही, पण घडण्याचे योग आहेत. मिट्ट अंधारात एखादा दिवा चमकावा तसा योग दिसतोय पत्रिकेत. तुम्ही कोडी घालू नका हो मला. काय ते स्पष्टपणे सांगा बघू. मेहेंदळ्यांच्या पत्रिकेत संतती योग आहे. काय? अहो मग आनंदाची बातमी आहे की तिलोत्तमा खुश होईल. पण हा आनंद सहजासहजी मिळणार नाही. म्हणजे या आनंदाच्या वाटेवर असंख्य अडचणी पाय रोवून उभ्या आहेत, आणि त्याची सुरुवात होतीये त्यांच्याच घरापासून. पण मग यावर उपाय काय? तो शोधायचा आहे ना. पण त्याआधी काही अघटित घडू नये यासाठी काहीतरी करावं लागणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही ही पावडर अमृताबाईंनी गरोदर राहाव्यात म्हणून देत होतात ना? मग आता ते गरोदरच आहेत. मग ही पावडर कोणासाठी? सांगा ना, ही पावडर कोणासाठी? हॅलो, तू नाही मला प्रश्न विचारायचा. आणि आता विचारलंस तर ऐक. मला रोज सवय आहे तिला पावडर द्यायची. सवयीमुळे झालंय ते. मी विसरले होते की ती
ऑलरेडी प्रेग्नेंट आहे, तिच्यावर या औषधाचा असर झालाय. जास्त शांतपणा नाही करायचा. जा ना आता, का उभी आहेस? हळूहळू ही जरा जास्तच बोलायला लागली, डोक्यावर बसायला लागली. बघावं लागेल हिच्याकडे, आणि त्याआधी पावडर लपून ठेवावी लागेल. बबलू शेठ, ओ बबलू शेठ, बबलू शेठ, दिसलं की ठोसलं. जिभेवर ताबा ठेवायचा असतो, पण काय करणार, पोटावर पण ताबा पाहिजे ना. आता एवढा रात्री अपरात्री खाल्लं की तसा त्रास होणारच. तर औषधाची बाटली कुठे शोधायची? अरे वा, काय ग, किती लपलो तेस? बबलू शेठ, चला आराम करूया. बाय. अहो ती फाईल गेली वर. गाडी ठेवली असेल तू पटकन. वहिनी मी आले. चला देवाच्या पाया पडा. या वहिनी हे घ्या. या. दिवा का पडपडतोय? देवा हा कसला संकेत आहे? हा कसला अपशकुन तर नाहीये ना? अरे हे औषध कुठे गेलं? कोणाला दिसू नये म्हणून इथे मागे लपवून ठेवलं होतं. कोणाच्या हाताला लागायला नको परत. आधीच त्या पपई घातलेल्या स्मूदीमुळे मी सगळ्यांच्या नजरेत आले. वहिनी काय शोधताय? नाही काही नाही. तुला काही हवं होतं का? नाही मला काही नकोय, पण तुम्हाला काही हवंय का? तुम्ही काहीतरी शोधत होतात. नाही मी सहज माझं काम करत होते. तू बोल ना. ऍक्च्युली वहिनी मी ना तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचाच विचार करत होते. कोणत्या गोष्टी? तुम्ही म्हणाला होतात ना तेच बरोबर होतं. लग्नाआधी जीवापाड प्रेम करणारा नवरा लग्नानंतर बायकोकडे लक्षच देत नाही. बरोबर होतं तुमचं. तारा आता नेमकं काय झालंय सांगशील? बघा ना वहिनी, तो सकाळी सकाळी घराबाहेर पडलाय. का? तर तो बबलू आजारी पडलाय म्हणून. गेला तर गेला, मला काही कळवलं सुद्धा नाहीये त्याने. इट्स ओके. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा. रिलॅक्स. मी नाहीच करत हो विचार.
पण तो बबलू आहे ना आजकाल मला खटकायला लागलाय. सतत आमच्या मध्ये मध्ये करत असतो कबाबने हड्डी सारखा. कसलं ते चूर्ण खाल्लंय त्याने आणि त्याला लूज मोशन्स लागलेत.